नमस्कार मैत्रिणींनो, माझे नाव चांदणे आणि तुमच्या सर्वांचं चांदणे ब्युटीकमध्ये मी स्वागत करत आहे. मी ह्या ब्लाऊजचं काल माप काढायची पद्धत दाखवलेली तुम्हाला. कटोरी ब्लाऊज आपला शिवायचा आहे आणि ह्या ब्लाऊजच्या मापाने आपल्याला तो शिवायचा आहे. तर ह्यातून तुम्हाला अशा पद्धतीने छाती कंबर सांगितली. मला कमेंट आलेले की तुम्ही मुंडा आणि शोल्डर का मोजले नाही. तर हा डीप गळा आहे आणि कटोरी आहे. जेव्हा मी माझ्या पद्धतीने डायग्राम तयार करते तर त्यात मला प्रॉपर इथनं शोल्डरचं माप घेण्याची गरज पडत नाही किंवा मुंड्याचं माप. तरीसुद्धा एखाद्याच्या बॉडी मेजरमेंटनुसार मुंडा जर कमी जास्त होऊ शकतो, तर इकडनं हे अशा पद्धतीनं तुम्ही मुंडा मोजू शकता. जसं की तुम्ही बघू शकता इथे 7 आलेला आहे, तर 7च्या डबल 14 घेऊ शकताय तुम्ही मुंडा. दंडघेर वगैरे आपल्या नेहमीच्या पद्धतीने घ्यायचा आहे आणि शोल्डर घ्यायचंच असेल तर तुम्ही इथे हे बघू शकता. अशा पद्धतीने हे शोल्डर मोजून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ती मापं घ्यायची आहे. जर तुम्हाला घ्यायची असेल तयार शोल्डर आणि हा असा राऊंड मोजायचा. काटकोनमध्ये मोजला तरीही चालतो. तुम्ही आता बघू शकता काटकोनमध्ये हा 5चाच येणार आहे आणि आपण सुद्धा 5चा टाकणार आहोत. योगपट्टी पण जर घ्यायची असली तुम्ही घेऊ शकता. इकडची उंची आहे तशी टाकू शकताय किंवा अंदाज आपल्याला माहीतच असतो की कशा पद्धतीने टाकायचं. तर आता तुम्हाला ह्याची मापं आपण काल काढलेली आहेत त्या पद्धतीने आता आपण डायग्राम तयार करूया. इथे बेसिक डायग्राम मी तयार केलेला आहे. आता हाच डायग्राम आपण पेपरावर कसा टाकायचा ते बघणार आहोत. आता इथे तुम्ही बघू शकता मी पेपर घेतलेला आहे. आता इथे आपल्या नेहमीच्या पद्धतीने मापं टाकणार आहोत. गळा मोठा आहे, साईज लहान आहे बॉडीची, त्यामुळे मी इथे 2 इंच घेत आहे. तिकडनं इथं पुढे मी 3.5 इंच घेत आहे, कारण की त्यांची तयार शोल्डर ही 2.25च्या आसपास आहे. जिकडनं शोल्डरचा पॉईंट आलेला आहे तिकडनंच खाली मी 5 इंचावरती पॉईंट घेत आहे. 34 छातीला 5 इंचाचा मुंडा घ्यायचा आहे. आता इथे बघू शकतायत 5 इंचावरती मी जो पॉईंट घेतला आहे तिकडं काटकोन केलेला तयार मी. त्याच पद्धतीची गळा उंची 6 आहे. 6 अधिक अर्धा इंच आपण घेणार आहोत. 6.5वरती पॉईंट घेतलेला आहे. खाली जो पॉईंट घेतला आहे त्याला 2.5 किंवा 3 इंचाचं घ्यायचं आहे. मी 2.5च घेणार आहे त्यांच्यासाठी. हे प्रत्येकाच्या आवडीवरती अवलंबून असतं माप. आता इकडे तुम्ही बघू शकता मुंड्याचा आणि गळ्याचा काटकोन तयार झालेला आहे. आता ही जी लाईन आपण घेतलेली आहे तर ह्या लाईनीचं अंतर किती घ्यायचं आहे, तर छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच सिलाई मार्जिन. छातीचा चौथा भाग त्यांचा आहे तो 8.5 अधिक 2 इंच 10.5. इकडनं हे 10.5वरती मी पॉईंट करते. हे बघू शकताय तुम्ही. आता आपण ह्याच्या उंची टाकणार आहोत. तर त्यांची ब्लाऊजची उंची आहे 12 अधिक कटोरी ब्लाऊजसाठी मी नेहमी 1.5 इंच वाढवते. 12 आणि 1.5 13.5. 13.5वरती जो पॉईंट घेतलेला आहे तिथे मी कमरेची रेष घेत आहे. आता घेतलेल्या रेषेवरती कमरेचा चौथा भाग अधिक 2 इंच घ्यायचा आहे. कंबर त्यांची 7 येते. 7 आणि 2 9. ह्या अशा पद्धतीने आपण रेषा आखून घ्यायच्या आहेत. बॉर्डरच्या रेषा मारून घ्यायच्या आहेत दोन्ही पॉईंटला जोडून. आता योगपट्टी आपण तयार करायची आहे. तर योगपट्टी ह्या साईडला मी 2.5 इंच घेणार आहे. तयार त्यांची योगपट्टी 2.5 इंच आहे, त्यामुळे मी इथनं 3 इंच घेत आहे सिलाई मार्जिन सकट. इकडे 3 इंच घेतले म्हणून मी इथे 4 इंच घेणार आहे. आलेल्या पॉईंटला धरून योगपट्टीचा मी आकार देत आहे. जे माप तुम्ही योगपट्टीचं मोजतात ब्लाऊजमधनं त्यामध्ये अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे, कारण की आपण सिलाई मार्जिन धरलेली असते. हां, योगपट्टीचा आकार झालेला आहे. आता इकडनं हे कटोरीसाठी मी 5 इंच घेत आहे. इकडून बघू शकता मी 5 इंचावर पॉईंट घेतला आहे. आता सर्वात पहिल्यांदा आपण मुंड्याचे आणि गळ्याचे आकार देऊया. इकडनं हे 1.25 इंचावरती लहान साईज असल्यामुळे 1.25 इंचावरती खून केलेली आहे मी आणि अशा पद्धतीने मुंड्याचा आकार देत आहे. आणि त्याच पद्धतीने इकडे गळ्याचाही आकार दिला आहे. आता नॉर्मली इकडनं अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे कटोरीचा. इकडनं 2.5 इंचापर्यंत घ्यायचा आहे आणि हो अशा पद्धतीने कटोरीचा आकार आपला तुम्ही बघू शकता. इथे कटोरीचा आकार आपला तयार झालेला आहे. नेहमी आपल्याला आकार देताना लक्षात ठेवायचे बरोबर प्रॉपर तो आकार यायला पाहिजे. ओके.
लहान साईज असल्यामुळे कटोरीचा अशा पद्धतीने आकार तयार झालेला आहे. तुम्ही इथे बघू शकताय 34 छातीचा पूर्णपैकी हा डायग्राम आपल्या इथे तयार झालेला आहे पुढचा. आता ह्यामध्येच कटोरी कशी वाढवायची किंवा बॅकची बाजू कशी काढायची, बाही कशी काढायची, हे सगळं मी पेपर कटिंग आज तुम्हाला दाखवत आहे. तुम्ही इथं ते बघू शकतात. आपलं पुढचं माप तयार झालं तर हे आपण कटिंग करूया. तुम्ही इकडे बघू शकता मी कटिंग केलेलं आहे. मी जसं की तुम्हाला बोलली इकडे आपण 5चा मुंडा टाकलेला आहे. आपण जेव्हा लहान साईज घेतो ना 32 ते 36पर्यंत आपण जेव्हा डायग्राम टाकतो तेव्हा हा मुंडा मोजायची गरज पडत नाही, कारण ह्या प्रॉपर मुंड्याचा आकार जो आपण काढतो ना तो बरोबर भेटतो. पण जेव्हा हेवी साईज येते ना, मोठी साईज येते, तेव्हा मुंडा जरा मोजावं लागतं. तेव्हा मुंड्याचं जरा माप बदलतं, कारण की इथनं छातीचं माप वाढलं असतं त्यामुळे मुंड्याचाही साईज वाढतो. आता जसं की मी मुंडा तुम्हाला मोजून दाखवतो किती आलेला 7चा. मग आता तुम्हाला इथेही मी दाखवते. आपण अर्धा इंच इथे शोल्डरची सिलाई सोडणार आहे आणि हे आपण अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आहे. नेहमीच तुम्ही जर अशा पद्धतीने मुंडा टाकल्यावर मोजला तरी चालतोय, म्हणजे तुम्हाला कळू शकते. आता इकडे तुम्ही बघू शकतात 6.25 आले. आपला प्रॉपर मुंडा किती भरलेला तो 7, म्हणजे हे माप आपलं बरोबर बसते. पाव इंचाने हे जास्त आहे. सिलाई मार्जिनमध्ये ते आपण ॲडजस्ट करू शकतो. आणि इथेही तुम्ही बघू शकता मी आधी हे लाल पेराने जो आकार दिलेला तो मला जरा उबड वाटतोय, त्यामुळे पुन्हा मी आकार बदली केलेला आहे. तुम्ही बघू शकता हा आकार प्रॉपर मी आता घेत आहे. मी नेहमी सांगते हे जेव्हा माप आपण 2.5 इंचाचा घेतो ना तर हे माप घेण्याचं एवढं महत्त्व नसतं. गरज काय असते, आपल्याला कटोरीचा आकार महत्त्वाचा असतो. त्यामुळे हे आकार हे माप कमी जास्त झालं, मागे पुढे झालं तरी चालू शकतं. महत्त्वाचा आपल्याला हा आकार असतो. जसं की तुम्ही बघू शकता आधीचा आकार काढलेला आणि आताच्या आकारामधला फरक. कटोरी तुम्ही म्हणू शकतात की खूप लहान आली आहे, त्यांची बॉडीनुसार कटोरीची साईड त्यांना लहानच पाहिजे, त्यामुळे अशा पद्धतीने आपली कटोरी तयार झालेली आहे. आता तुम्ही हे बघू शकता हे आपल्या इकडे कटिंग झालेलं आहे. आता